सांगलीतील धक्कादायक घटनेने खळबळ. 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेची आत्महत्या. सांगलीमधील 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून धर्मांतरासाठी होणाऱ्या वारंवार छळाला कंटाळून या विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून पतीसह सासू सासरे या तिघांना अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सांगलीत कुपवाड या ठिकाणी ही घटना घडली. 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋतुजा सुकुमार राजगे, वय वर्ष 27 असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. 6 जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडून ऋतुजाला धर्मांतर करण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं. सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ऋतुजाचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या वडिलांकडून करण्यात आलाय. या प्रकरणी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सुरेश राजगे आणि अलका राजगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सांगलीतील कुपवाड MIDC पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. सुकुमार राजगे कुटुंबाकडून आपल्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती करण्यात येत होती. या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप मृत ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केलाय. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली. पोलीस